नमस्कार मंडळी. मी आहे वंशिता जाधव साळुंके. VPS ऑफिशियल या आपल्या YouTube चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. नवरात्रीत देवीची 9 रूपे आपण पुजतो, पण तुम्हाला माहिती आहे का, 5व्या दिवशी ज्या देवीची उपासना केली जाते त्या आहेत स्कंदमाता. मोक्षद्वार उघडणारी आणि भक्तांच्या सर्व इच्छांची पूर्तता करणारी माता. त्यांच्या नावामागे एक अद्भुत कथा दडलेली आहे. चला आज जाणून घेऊया माता स्कंदमातेबद्दल संपूर्ण माहिती. नवरात्रीचा 5वा दिवस हा माता दुर्गेच्या स्कंदमाता या स्वरूपाच्या उपासनेसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. पौराणिक कथेनुसार तारकासूर नावाच्या राक्षसाला वरदान मिळालं होतं की त्याचा वध फक्त भगवान शंकरांच्या पुत्रानेच होऊ शकतो. पण शिवशंकरांनी विवाह न करण्याची प्रतिज्ञा घेतल्यामुळे देवगण निराश झाले. अखेर देवी पार्वतीने कठोर तप करून शिवांना प्रसन्न केलं आणि त्यांच्याशी विवाह केला. या दैवी संयोगातून कुमार कार्तिकीय म्हणजेच भगवान स्कंद याचा जन्म झाला. कुमार स्कंद लहान वयातच पराक्रमी आणि शूर झाले. देवासुर संग्रामात त्यांनी देवसेनेचे सेनापती म्हणून दानवांचा पराभव केला. याच कारणामुळे माता दुर्गेच्या या रूपाला स्कंदमाता म्हणून ओळखलं जातं. स्कंदमातेचे स्वरूप अतिशय दिव्य आहे. शुभ्रवर्णी माता कमळावर विराजमान असून सिंहावर आरूढ आहेत. त्यांच्या 4 भुजा आहेत. 2 हातात कमळ आहे, एका हातात वरद मुद्रा आणि एका हातात त्या भक्तांना आशीर्वाद देतात. त्यांच्या गोदेत बालरूप स्कंद विराजमान आहेत. या वैशिष्ट्यामुळे त्यांना पद्मसना देवी असेही म्हटले जाते. नवरात्रीच्या 5व्या दिवसाची उपासना विशेष मानली जाते, कारण या दिवशी साधकाचं मन सर्व संसारिक बंधनातून मुक्त होऊन शुद्ध चैतन्याकडे वाटचाल करतं. स्कंदमातेच्या उपासनेने भक्ताला मृत्यू लोकातच सुख, शांती आणि समाधानाचा अनुभव मिळतो आणि त्याच्यासाठी मोक्षाचा मार्ग हा सुलभ होतो. त्यांच्या कृपेने साधकाला अलौकिक तेज, दिव्य कांती आणि प्रभामंडळ प्राप्त होतं. सूर्यमंडळाची अधिष्ठात्री देवी म्हणून स्कंदमाता भक्ताला नेहमीच सकारात्मक ऊर्जा आणि संरक्षण देतात. या दिवशी भक्तांनी एकाग्रतेने आणि पवित्र मनाने माता स्कंदमातेच्या चरणी शरण जावं. शास्त्रानुसार या दिवशी देवीचा मंत्र जपणे अत्यंत शुभ मानले जाते. या देवी सर्व भूतेषु स्कंदमाता रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. या मंत्राच्या जपाने भक्ताला पापांपासून मुक्ती मिळते, जीवनातील दुःखांचा नाश होतो आणि त्याच्या जीवनात सुख, शांती व मोक्षाचा मार्ग खुला होतो. म्हणूनच नवरात्रीच्या 5व्या दिवशी स्कंदमातेची उपासना करणं हे केवळ भक्तासाठीच नव्हे, तर जीवनातील प्रगती, समाधान आणि अंतिम मुक्तीसाठी सर्वोत्तम साधन मानलं जातं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.